हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण विदाऊट ऑइल घोसाळ्याची भाजी तिळकुटामध्ये कशी करतात ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, मी इथे 2 घोसाळी घेतलेल्या आहेत, तिळकूट घेतलेला आहे, त्याचबरोबर एक कांदा, जिरं घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि त्याचबरोबर गरम मसाला, जिरं पावडर हे सर्व घेतलेलं आहे. आणि घोसाळे मी अशा पद्धतीने साफ करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि एका साईडला मी पॅन गरम करत ठेवलेलं होतं, याच्यामध्ये आपल्याला ऑइल अजिबात यूज करायचं नाही आहे. जिरा थोडाफार तडतडला की मग त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. जिरा आपल्याला व्यवस्थित तडतवून द्यायचा आहे. त्यानंतर 2 मिनटं परतवून आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर अगदीच थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होऊन जाईल. अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला सर्व आपले ड्राय मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. इथे मी लाल तिखट आणि थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर यूज केलेले आहे. आणि त्याचबरोबर घोसाळी टाकून मी वाफेवर भाजी जी आहे ती वाफेवर पूर्ण शिजवून घेणार आहे. खूप छान आणि टेस्टी लागते फ्रेंड्स अशा पद्धतीने भाजी, म्हणजे विदाऊट ऑइलसुद्धा अशा टेस्टी भाज्या बनवू शकतात. तर इथे झाकण ठेवून तुम्ही पाहू शकता, मध्ये मध्ये चेक करा, वाफवून जेव्हा तुम्ही वाफायला ठेवता तेव्हा मध्ये मध्ये चेक करा भाजी लागत तर नाही आहे ना. पण वाफवल्याच्या नंतर जेव्हा आपण झाकण ठेवतो पाणी सुटतो भाजीला आणि भाजी व्यवस्थित शिजते. तिखट टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान अशी चटकदार चवदार भाजी जी आहे ती रेडी आहे. त्यानंतर आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशा छान छान टेस्टी विदाऊट ऑइल डाईट रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. बाय, पुन्हा भेटूया आपण अशा छान व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती 100 डाईट रेसिपी फूड सिरीज चालू आहे, तर एकदा नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि पहा, खूप टेस्टी टेस्टी रेसिपीज आहेत. बाय.